नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. पालघर जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात किडे, बुरशी आणि फंगस सापडल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. सुमारे 2,75,191 विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या हलगर्जीपणामुळे पालकांमध्ये संतापाची लाट आहे. आनंद लक्ष्मण चंदावर विद्यालय, खानिवली आणि चिंचणी जिल्हा परिषद शाळांमध्ये या प्रकरणाचा गंभीर उलगडा झाला आहे. पोषणाचा ठेका इंडो अलाइड प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेडकडे. जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार पुरवणाऱ्या या कंपनी विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी होत्या, मात्र जिल्हा परिषद प्रशासन व शिक्षण विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह. पोषणाऐवजी जीवघेण्या पदार्थांनी भरलेला हा आहार विद्यार्थ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका पोहोचवत आहे. शाळांच्या व्यवस्थापनाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मन हेलावणारी परिस्थिती. विद्यार्थ्यांच्या ताटात विष, पोषणाचा खेळखंडोबा. पालघरच्या शाळात किडे व बुरशीचा अन्नोत्सव. पालकांचा संताप. जिल्हा परिषद व शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. तातडीने यावर कारवाई व्हावी, अशी पालकांची मागणी आहे. जिल्हा परिषद शाळांतील प्रशासनाचा निषेध आणि त्वरित कारवाईचे आवाहन. जिल्हा परिषदच्या शाळांना शालेय पोषण आहाराच्या मार्फत पुणे शिक्षक संचालनालयाकडून ज्या चिक्क्या आणि जे शालेय पोषण आहार येतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असतो आणि सदरची बाब ऑक्टोबर महिन्यापासून जिल्हा परिषदेने कळवली सुद्धा आहे. मात्र तरी सुद्धा अशा प्रकारच्या बुरशीजन्य जे चिक्की वगैरे येतात याच्यावर सकल चौकशी होऊन यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करावा, अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करतो. आणि आदिवासी मुलांना निकृष्ट दर्जाचे जे अन्न दिलं जातं त्याबाबत सुद्धा सरकार दरबारी मी आजच पत्र लिहिणार आहे आणि कडकातली कडक कारवाई, अशा प्रकारची कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची पुन्हा एकदा मी मागणी करतो. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.